राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आणि नुकतंच त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे ते जयकुमार गोरे काल मतदारसंघात आले होते आणि वडूजमधील प्रभाग क्रमांक 11चे नगरसेवक ओंकार चव्हाण यांच्या माध्यमातून जे 3,75,00,000 रुपयाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि स्ट्रीट लाईटचं लोकार्पणही त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलं होतं। आणि त्याच दरम्यान जयकुमार गोरे यांनी ओंकार चव्हाण यांचं कौतुक केलेलं आहे। त्यांनी 3,75,00,000 रुपयांचा मोठा निधी त्यांच्या प्रभागासाठी दिलेला आहे आणि त्यांनी जी स्ट्रीट लाईट लावलेली आहे त्या स्ट्रीट लाईट महाराष्ट्र शासनाने मुंबईतील चौपाटीवर लावलेल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि त्याच पद्धतीच्या स्ट्रीट लाईट त्यांनी आणि आता 26 जानेवारी आहे आणि त्याच दरम्यानचं तिरंग्याचंही लाइटिंग त्यांनी केलेलं आहे, त्यांचंही त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि असे ओंकार माझ्याकडे 20 असतील तरी पुरेस आहे असंही त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे। पलीकडे उभी असलेले सगळी मंडळी खुर्च्या तुमच्यासाठी आहेत काका, सगळे इकडची तुमच्या बसची सगळ्यांनी बसून घ्या। चला इथं आल्यावर मला कळालं की वाढदिवस आहे, असा खूप चांगला दिवस आजचा या ठिकाणी आहे। मी आज आल्यानंतर इथं बघितलं मला काही वेगळं कुठं इकडं तिकडचं भाषण मला करायची इच्छा नाही, पण इथं आल्यानंतर बघितलं की रस्त्यालाच रिबीन बांधली होती। मला समजे ना की रस्त्याला रिबीन बांधली उद्घाटन कशाचं करायचं असं काही मी नेमकं विचारलं नेमकं आहे का कशाचं करायचं, मग तेव्हा सांगितलं की बाजूनं लाईटचे पोल बांधले। ओंकार अगोदर मला म्हणलं होतं की आम्ही जे काही पैसे आपण दिले त्यांना आम्ही लाईटचे पोल बसवतो, पण लाईटचे पोल बसवत असताना आपण बघितलं असेल की या रस्त्यानं काय अवस्था होती। आपण माझ्या भगिनीत आहेत, रात्री 8-9 वाजता रस्त्यानं जायची सोय होती, जायचं असेल तर आमच्या महिला भगिनीला विचार करून जायला लागत होतं किंवा आमच्या लोकांना जनतेला विचार करून जायला लागत होतं। मला वाटतंय एवढं सुंदर का लाईट तर लावली, पोल पण लावला आणि पोलला पुन्हा दुसरी पण लाईट लावली, सुंदर असं हे चित्र आपण बघितलं असेल। महाराष्ट्र सरकारनं मुंबईच्या चौपाटीवर अशा पोलला लाईट लावलेल्या आहेत। मुंबईच्या चौपाटीवर आपण गेलो ना संध्याकाळी, अशी लाईट मुंबईच्या चौपाटीवर लावलेली आहे। तशीच लाईट मुंबईच्या चौपाटीची कॉपी आम्ही बसवड मध्ये केली आणि बसवडची कॉपी आता आमच्या वडूजने केलेली आहे। एवढं सुंदर लाईटचं काम केलेलं आहे। पोल व्यवस्थित लावलेत, व्यवस्थित लावत असताना लावले पाहिजेत, किती अंतरावर लावले पाहिजे याचंही आहे आणि एवढं सुंदर नियोजन या कामाचं केलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या आपण ओंकारसाठी वाजवूया। पलीकडे श्रीकांतचा पण प्रभाग आहे, पलीकडे रस्त्याच्या पलीकडं त्यांच्या प्रभागातल्या या सगळ्या भागातल्या लोकांना आता त्याचा उपयोग होणार आहे। तुम्हाला आनंद झालाय कामाचा, काम योग्य आहे ना, योग्य काम आहे ना, असं काम व्हायला पाहिजे ना। ओंकारनं मगाशी बोलता बोलता सरांनी सांगितलं जसे लाईट लागलेले आहेत या ओंकारच्या प्रभागात, तसे लाईट अख्ख्या वडूज शहरात लागले पाहिजे। वडूज शहरातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तर माझ्या बहिणीला कधी नाही वाटलं पाहिजे अंधारा मी कशी जाऊ, लख उजेडातनं आमची बहीण निर्भयपणे बाहेर पडली पाहिजे, त्यांची घरापर्यंत पोहोचली पाहिजे। अशा पद्धतीचं नियोजन करून आपण वडूज शहराचा एक या लाईटच्या संदर्भात जिथं आवश्यकता
कोण कोण लाईट पैसे मिळवण्यासाठी टाकतात. बऱ्याचदा असं होतं की या लाईट मध्ये किती पैसे मिळतात याचा विचार होतो. पण मी विचारलं ओंकारला की लाईटचा पोल कितीला बसवला आहे. ओंकारनं सांगितलं हो 30,000 रुपयाला बसवला आहे. एवढं लाईट जर कुठं बसवायचं असेल 1,00,000-1,25,000 बसवला. आधा इधर आधा उधर बचाव इधर. पण आता तसं नाही झालं. खूप कमी किमतीत खूप चांगल्या याच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचं काम या लाईटच्या पोलचं इथे झालेलं आहे. याचंही मला या निमित्ताने कौतुक आहे. दुसरा विषय ओंकारनं सांगितलं की आम्ही गार्डनचं पण काम करतो. हे आपल्या प्रभागात एक गार्डन झाली पाहिजे, बाग झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. सुरुवातीला मी त्याला विचारलं मला प्रभागात मी गार्डन करतोय. मला समजत नव्हतं तर हे प्रभागात किती गार्डन करणार आहे. त्याने एक दिवशी मला व्हिडिओ दाखवला, फोटो दाखवले. भाऊ म्हणे हे आम्ही गार्डनचं काम चालू केलं, ह्याच्यामध्ये आणखीन काम करायचे, आणखी पैसे पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. आणि आपण सगळेजण बघता मी पोचायचे पण मला व्हिडिओवरून त्यांनी ती गार्डन दाखवली. त्यांना पुन्हा काय काय केलं मला माहिती नाही. परंतु एका प्रभागासाठी माझ्या माता भगिनींना, माझ्या लहान मुलांना या ठिकाणी घरातनं बाहेर पडल्यावर कुठंतरी एखादं आरामाचं बसण्याचं ठिकाण असावं की जिथं 4 बहिणी एकत्र येऊन गप्पा मारतील आणि एकमेकाशी कुठंतरी हे होईल. लहान मुलांना त्या ठिकाणी खेळता येईल अशा पद्धतीचं एखादी कल्पना सुद्धा डोक्यात येणं हे सुद्धा माझ्या दृष्टीने. पण ती कल्पना प्रत्यक्षात आमच्या ओंकारनं उतरवली आणि एका प्रभागाचं गार्डन त्याने तयार केलंय. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. आणि आपण बघतो घरातून बाहेर पडलं की जायचं कुठून, बसायचं कुठून, बोलायचं कुठून असाच विषय होतो. पण आता प्रभागात गार्डन पण खूप चांगल्या पद्धतीचे झाले. रस्त्याची कामं झाली, गटरची कामं चालू आहेत, बाकी सगळी कामं चालू आहेत. 3.5 कोटीचं काम आज एका प्रभागामध्ये होतंय याचं कौतुक आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे. मी पहिल्यांदा वडूज शहरातून एवढी माणसं बाहेर पडलेली बघितली. नाही आमचं नगरसेवक धरून माणसं आणून बसवतात पण वडूजमध्ये माणसं नाही जमत. आज सगळी माणसं मनानं आलेली. आपण बघितलं की आमच्या ही माणसं मनानं सगळे प्रभागाच्या आजूबाजूचे आहेत. कुठली बाहेरची इकडची नाही, एका प्रभागात एवढी माणसं बाहेर पडतात. याला कारण आहे की प्रभागाचा नगरसेवकानं केलेलं काम माझ्या लोकांना आवडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एवढ्या संख्येनं या ठिकाणी आपण सगळेजण जमलाय त्याचंही मला मनापासूनच या ठिकाणी कौतुक आहे. आपण आता सगळे नगरसेवक म्हणतील भाऊ मगाचपासून ओंकारचंच कौतुक करतायत. आता तुमच्याही प्रभागात असा एखादा कार्यक्रम घेऊन एखादा असं काम दाखवा, तुमचंही कौतुक करेल. सगळ्यांनी एक संकल्प करा की आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त आपण लोकांना काय देता येईल, लोकांना काय वेगळं देता येईल, आपलं काय लोकांच्या गरजेचं आहे याचा विचार आपण केला पाहिजे. शेवटी आमदार म्हणून काही काम करत असताना मला 5 कोटी रुपयाचा आमदार फंड येतोय. आता आमच्या इथं बसलेल्या एखाद्या बाबानं तर तुम्हाला आमदार केलं, तुम्हाला वाटतं येईल का नाही 5 कोटी रुपये, त्याला 3 लाख, त्याला 5 लाख, त्याला 4 लाख म्हणलं म्हणता येईल का नाही. आमदाराचं काम एवढंच नाही. 5 कोटीचा आमदार फंड वाटणं हे आमदाराचं काम असू शकत नाही. आतापर्यंत या तालुक्यानं फक्त 5 कोटी किंवा आमदार फंड वाटणारच आमदार बघितले. पण आमदार फंडच्या हिशोबाचं आमदार फंडा एवढं काम करणारे आमचे नगरसेवक आहेत. अशा पद्धतीचं काम आपण हातामध्ये घेऊन काम करतोय. मला याचा मनापासून आनंद आहे, अभिमान आहे. अशा पद्धतीचा कार्यकर्ता आज माझ्यासोबत काम करतो याचा मला. ओंकारनं जी मेहनत घेतली, ओंकारनं कष्ट केले, ओंकारनं या भागातल्या प्रभागातल्या जनतेला जे पाहिजे ते द्यायचा प्रयत्न केला. मला ओंकार सारखा कार्यकर्ता माझ्यासोबत काम करतो याचा मला अभिमान आहे. अरे असे 28 ओंकार जर माझ्यासोबत असले ना तर आपण काही करू, काही अडचण येणार. त्यामुळं ओंकार तो काम करतो आणि कामावर त्याची निष्ठा असते, सेवेवर त्याची निष्ठा असते, त्याला कधी काही कमी करत नाही. आणि समोर उभा राहिलेलं उदाहरण तुमच्या समोर आहे. किती लोकांनी माझी चेष्टा केली असेल, किती लोकांनी मला माझे हेटाळणी केली असेल, किती लोकांनी मला शिव्या दिल्या असतील, किती लोकांनी समाजामध्ये माझ्यावर काय बोलायचा प्रयत्न केला असेल, किती लोकांनी अनेक वेळा माझ्यावर कुणी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, कुणी मला काय करायचा प्रयत्न केला. पण मी कधी थांबलो नाही.
मी कधी चुकीचा विचार केला नाही. मी एक विचार केला की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्या लोकांची सेवा करायची. अडचणी येतच राहणार. अडचणी कुणाला येतात? जो काम करतो त्याला. जो कामच करत नाही मला सांगा, जो घरात झोपतो त्याला अडचण याचे काय कारण आहे का? त्याला ऍक्सिडेंट होईल का? आजारी पडेल का? काय संबंध आहे का? घरात बसणाऱ्या माणसाला अडचण येऊ शकत नाही. अडचण येते घरातल्या बाहेर पडलेल्या माणसाला, अडचण येते काम करणारा. अडचण आली महात्मा गांधीला, अडचण आली छत्रपती शिवाजी महाराजांना, अडचण आली सावित्रीबाई फुलेंना. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या इथं उपस्थित असलेले आपल्या खटावमानचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आपले जयकुमार गोरेबाव इथे उपस्थित, त्यांचे पहिल्यांदा मी मनापासून आभार मानतो. आणि त्याचबरोबर खटाव तालुका भाजपचे खटाव तालुका अध्यक्ष धनंजयजी चव्हाण साहेब यांचं इथं ते पण इथं उपस्थित, त्यांचंही स्वागत. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्वांचं खरं तर नाव घेणं गरजेचं आहे, पण मला जास्त काही बोलता येत नाहीये. पहिल्यांदाच बोलतोय, समजून घ्या. आणि सर्वच माझ्या प्रभागातील आणि वडूजनगरीतील सर्व माझे बंधू भगिनी आणि जे पत्रकार सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. खर तर भाऊ, मी उभा राहायचं म्हणजे विचार केला होता तेव्हा मला असं वाटत होतं की मला कोण तिकीटच देणार. पण ते म्हणतात ना, सोनाराला त्या ह्यातली माहिती असते आपल्या सोन्यातली. तसं भावांनी मला तेवढ्या 9-10 जण तिकीट मागायला उभं होते. त्यावेळेस मला उभं केलं, मला सांगितलं की तुझं तिकीट फायनल आहे. त्यावेळेस तर खरं असं वाटलेलं की आपण जिंकलोच, कारण कोणी कितीही काही बोलू द्या, पण ज्यांच्या पाठीमाग जयकुमार गोरेबावांची जी ताकद आहे ना, तो 100% जिंकला म्हणून मी तर मानतो. कारण पहिल्या 6 महिन्यात निवडून आल्यानंतर मला 1 रुपयाचा निधी नव्हता, पण मी भाऊकडे जायचो, भाऊंना म्हणायचो, भाऊ कसं व्हायचं? भाऊ म्हणायचे, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, तुला काम मिळणार, तुझ्या प्रभागात काम होणार. आणि ह्या शब्दावर भाऊंनी मला 3,75,00,000 रुपयांचा निधी माझ्या प्रभागात दिला. आणि हे जे अजून बघताय की ओरडमध्ये पूर्ण चर्चा म्हणतात, ओमकारच्या प्रभागात एवढी कामं झाली तेवढी, ही फक्त जयकुमार गोरेबावांमुळे झाली. बाकी फक्त मी एक त्याचा हे माध्यम आहे, पण खरं ज्यांनी आणले ते जयकुमार गोरेबावच आहेत. आणि त्यांचं कायम म्हणजे कायम मी त्यांच्या ऋणात बंधत राहील की माझ्या प्रभागात कधी एवढी कामं भाव झाली नव्हती. पहिल्यांदा तुमच्या नेतृत्वात मी आलो आणि तुम्ही मला 3,75,00,000 रुपयाची कामं दिली. आणि अजून 2 वर्ष शिल्लक आहेत, अजून काय संपलेलं नाही, 2 वर्ष शिल्लक आहेत. अजून 2 वर्षात भावांच्या माध्यमातून भरपूर काम होणार आहेत. आणि आम्ही या जसं चंद्रकांत जसं बोलला तसं आम्ही बाहेर मसवडला गेलो की त्यांना बघायला म्हणायचो की अशी लाईट आपल्याला वडूजमध्ये पाहिजे, अशी लाईट आपल्याला वडूजमध्ये पाहिजे. पण कसं आहे की पूर्ण वडूजमध्ये नाही, पण मी माझ्या प्रभागात करू शकलो. आणि मला असं वाटतं की आपल्या वडूजमध्ये पण अशीच लाईटिंग झाली पाहिजे भाऊ. पूर्ण मेन रस्त्यांना असं लाईट झाली पाहिजे. येणाऱ्या पूर्ण मोठ्या जे रस्ते आहेत, सातारा रोड, कराड रोड, या रस्त्यांना अशी लाईट झाली तर लुकच वेगळा येईल वडूजला. आणि गार्डनचं म्हणाल तर भाऊ, ते माझ्या महिला भगिनी आणि लहान मुलं येऊन मला म्हणायची की आपल्या प्रभागात एक गार्डन हवंय. आपल्या इथं कुठंच गार्डन नाही. बाहेरची लोक आपल्या वडूजला एवढी येऊन राहतात, पण त्यांना फिरायला जायचं म्हणलं तरी गार्डन नाही. लहान मुलांना कुठं जायचं म्हणलं तरी गार्डन नाही. तर छोटस 10 गुंठ्याच आहे, पण भाऊ
आमचं माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करून त्या गार्डनला माझा जीव ओतून मी काम केलं. ते गार्डन स्वतःहून मी तिथं हे स्वतःहून काम करून ते गार्डन पूर्ण केलंय. आणि असंच गार्डन आपल्या वडूजमध्ये पण व्हावं, मोठं गार्डन व्हावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो भाऊ. आणि काही चुकलं असेल तर सर्वांची माफी मागतो. थोडस गडबडीत कार्यक्रम झाला, पहिल्यांदाच असा कार्यक्रम मला म्हणजे मी घेतलाय, त्यामुळे काय चुकलं असेल क्षमस्व. आणि सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.